चटकदार आणि चमचमीत अशी कमी वेळेत पण झटपट तयार होणारी लालबुंद अशी शेवभाजी बनवून 15 मिनिटात तयार होते अशी रेसिपी आहे। तर नमस्कार मंडळी, स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लालबुंद अशी झटपट तयार होणारी शेवभाजी। चमचमीत आणि खायलाही 2 पोळ्या जास्तीच्या खाल अशी भाजी 15 मिनिटात बनवून तयार होते। चला तर मग अशा प्रकारे लालबुंद आणि चटपटीत भाजी खाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर स्मितल्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग हॉटेलसारखी चमचमीत आणि टेस्टी शेवाची रस्सा भाजी बनवून तयार होते। चला तर मग साहित्य बघून घेऊयात। या ठिकाणी मी मीडियम साइजचे 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, त्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। त्यानंतर येथे मीडियम साइजचे 3 कांदे त्याचेही छान स्लाइस करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर हिरवी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे, तीही स्वच्छ पाण्याने धुवून ती बारीक कट करून घेतलेली आहे। आता या ठिकाणी खोबरं, काजू आणि त्याचबरोबर बदाम हेही घेतलेले आहेत। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचे मोहरी तेही या ठिकाणी घेतलेलं आहे। आता मी इथे 2 मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। त्याचबरोबर अद्रक, लसूण आणि त्याचबरोबर तमालपत्रही बारीक कट करून घेतलेले आहेत। आता येथे मी 2 मोठे चमचे शेवभाजी मसालाही घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा लसूण घ्या। त्याचबरोबर मी अर्धा चमचा हळद पावडर आणि वरून सर्व करण्यासाठी शेव घेतलेली आहे। अशा प्रकारे साहित्य तर बघून झाले। चला तर मग आता आपण पटकन भाजीला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण पातळ स्लाइस केलेले कांदे यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याची बारीक फाईन अशी पेस्ट बनवून घेऊयात। अशा प्रकारे आपली कांद्याची पेस्ट बनवून तयार आहे। आता हीच कांद्याची पेस्ट एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याचबरोबर कट केलेले टोमॅटोचीही बारीक छान प्युरी बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी टोमॅटोची प्युरी बनवून तयार आहे। आता एका डिशमध्ये तेही काढून घेऊयात। त्याचबरोबर अद्रक लसूणची बारीक पेस्ट बनवून घेऊयात आणि तीही एका छान बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। त्याचबरोबर काजू बदाम आणि खोबऱ्याचेही काप केलेले आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून त्याचीही पाणी टाकून छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी बारीक पेस्ट बनवून तयार केलेली आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। तर शक्यतो या भाजीसाठी तेल थोडे जास्त वापरायचे आहे। तेल छान मीडियम टू लो हीटवर गरम झाले की त्यामध्ये सर्वात अगोदर टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी। हे दोन्ही छान तडतडले की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कट केलेले तमालपत्र। तमालपत्रही छान सुगंध सुटला की त्यामध्ये टाकून घेऊयात कांद्याची बनवलेली प्युरी। आता या ठिकाणी मी कांद्याची प्युरी छान परतून घेत आहे। आता ही कांद्याची प्युरी लालसर रंगावर परतून घ्यायची आहे। त्याचबरोबर ती परतलेली ओळखण्यासाठी तिला छान तेल सुटते। आता यामध्ये टाकून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी आणि पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी ही प्युरी एकजीव होईपर्यंत या कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे। टोमॅटो आणि कांद्याची प्युरी एकसंध होईपर्यंत परतली की त्यामध्ये चवीनुसार अगदी थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यानंतर कांदा आणि टोमॅटो पटकन शिजले जातो आणि अशा प्रकारे त्याला छान तेल सुटण्यास मदत होते। तर तुम्हाला दिसतच असेल या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो छान परतले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याला छान तेलही सुटलेले आहे। आता या स्टेजला आपण मसाले टाकून घेऊयात।
तर सर्वात अगोदर मी या ठिकाणी लाल तिखट टाकून घेत आहे. त्याचबरोबर 2 मोठे चमचे शेवभाजी मसाला टाकत आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडरही या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. आता एकजीव होईपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 2 मिनिटानंतर या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकून पुन्हा एकदा हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. तर अशा प्रकारे हा मसाला पुन्हा एकदा छान परतला गेलेला आहे आणि आता यामध्ये तुम्हाला तेल सुटलेलेही या ठिकाणी दिसतच असेल. चला तर मग आता मीडियम गॅस करून त्यामध्ये हा मसाला 1 मिनिट पुन्हा एकदा छान परतला गेला की त्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करून घेऊयात. बेसन पीठ टाकल्यानंतर ग्रेव्ही ही थिक होण्यास मदत होते, त्याचबरोबर भाजी घट्टसर होण्यासही मदत होते. अशा प्रकारे बेसन पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपण बनवलेला मसाला. तोही पूर्णपणे यामध्ये टाकून घेऊन हा मसाला त्यामध्ये एकजीव होईपर्यंत पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतला गेला की त्यामध्ये शक्यतो गरम पाणीच वापरावे, म्हणजे शेवभाजीला छान तरी येण्यास मदत होते. अशा प्रकारे आपल्याला हवी त्या प्रमाणामध्ये आपण भाजी धरून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर 10 ते 15 मिनिटासाठी मंद आचेवर ही भाजी उकळून घ्यायची आहे. आता छान भाजी उकळली गेलेली आहे. त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात. अशा प्रकारे आपली शेवभाजीसाठी कटची रस्सा भाजी बनवून तयार आहे. चला तर मग आता ती एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल कशी लालबुंद अशी कटची रस्सा भाजी बनवून तयार आहे. चला तर मग आता एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली शेवभाजी बनवून तयार आहे. तर तुम्ही एकदा अशा प्रकारे शेवभाजी नक्की बनवून बघा आणि त्याचबरोबर तुमच्या इकडे या भाजीला नक्की काय म्हणतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता अशा प्रकारे भाजी टाकल्यानंतर त्यामधून वरतून टाकून घ्यायची आहे शेव आणि खूप लालसर अशी शेवभाजी बनवून तयार झालेली आहे. आता गार्निशसाठी यावरून टाकून घ्यायची आहे छान अशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर भाजीला अतिशय सुंदर कलर आणि टेक्स्चरही आलेला आहे. अशा प्रकारे आपली शेवभाजी बनवून तयार आहे.